नमस्कार। आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही। बंदूक हातात येताच अक्षय शिंदेचे हे शेवटचे शब्द। पण पुढे त्यानं केलं असं। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या। संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेल्या बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे वय 24 याचा शेवट नक्की कसा झाला याचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आला आहे। अक्षयने पोलिसांच्या दिशेने बंदूक रोखून धरली तेव्हा आपण आता कोणालाही जिवंत सोडणार नाही असे म्हणतच त्याने पोलिसांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली। त्याचबरोबर गोळी झाडण्यापूर्वी अक्षय पोलिसांना सतत शिवीगाळ करून मला कशासाठी घेऊन जात आहात, मी आता काय केलं आहे असा तो बोलत होता। पोलिसांवर त्याने गोळी झाडल्याने त्याला स्वसंरक्षणार्थ ठार करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। पोलीस हे अक्षयला तळोजा येथून मध्यवर्ती गुन्हे शोध पथक ठाण्याच्या दिशेने घेऊन येत होते। त्यावेळी पोलीस वाहनामध्ये मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, अभिजित मोरे आणि हरीश तावडे हे अक्षय शिंदेला घेऊन बसले होते। त्यावेळी अक्षय हा बडबड करायला लागला, पोलिसांना शिवीगाळ करायला लागला। तेव्हा निलेश मोरे यांच्या कमरेचे पिस्तूल ओढायला लागला। त्या झटापटीत निलेश मोरे यांना एक गोळी लागली। त्यानंतर अक्षयने पोलिसांच्यावर बंदूक रोखली तेव्हा संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली।